नका घाई, तुम्ही लग्न करू नका घाई, सिकलसेल तपासणी करिले, तुम्ही लग्न करू नका घाई, सिकलसेल तपासणी करिले, तुम्ही लग्न करू नका घाई, सिकलसेल तपासणी करिले. सिकलसेल अनुवंशिक आजार सेना, अनुवंशिक आजार सेना, माय बापना रक्तापासून, ओ माय बापना रक्तापासून, आऊ पोरसले वसनाम, आऊ पोरसले वसनाम, रक्त तपासणी करा घाई, सिकलसेल तपासणी करिले, रक्त तपासणी करा घाई, सिकलसेल तपासणी करिले, तुम्ही लग्न करू नका घाई, सिकलसेल तपासणी करिले. हो दोन थेंब रक्ताना करा तुम्ही, हो सोलू बिटी चाचणी, करा सोलू बिटी चाचणी, हो सोलू बिटी चाचणी, पॉझिटिव्ह जर उडी करा, इलेक्ट्रोफोरोसिस चाचणी, इलेक्ट्रोफोरोसिस चाचणी, सिकलसेल वाहक आजार येई, सिकलसेल तपासणी करिले, सिकलसेल वाहक आजार येई, सिकलसेल तपासणी करिले, तुम्ही लग्न करू नका घाई, सिकलसेल तपासणी करिले. थकवा थकवा निस्तेजपणा, आहो थकवा निस्तेजपणा, छातीमा दुखत धाप लागत, ऑक्सिजन कमी पडत ना, ऑक्सिजन कमी पडत ना, अरे कायम ना दुखत राही, अरे कायम ना दुखत राही, सिकलसेल तपासणी करिले, अरे कायम ना दुखत राही, सिकलसेल तपासणी करिले, तुम्ही लग्न करू नका घाई, सिकलसेल तपासणी करिले. तरुण पोरीसले माहिती लग्न अगोदर ध्याना, दादा लग्न अगोदर ध्याना, ताई लग्न अगोदर ध्याना, आऊ कुंडली नको रक्त तपासा, गावोगावी प्रचार कराना, गावोगावी प्रचार कराना, सिकलपुरी पीडित खाई जाई, सिकलपुरी पीडित खाई जाई, सिकलसेल तपासणी करिले, पुरी पीडित खाई जाई, सिकलसेल तपासणी करिले, तुम्ही लग्न करू नका घाई, सिकलसेल तपासणी करिले, तुम्ही लग्न करू नका घाई, सिकलसेल तपासणी करिले. आरोग्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून धुळे जिल्ह्यामध्ये 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीमध्ये अरुणोदय सिकलसेल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये जे 1402 रुग्ण आहेत, सिकलसेल रुग्ण आहेत, तसेच 12,000 सिकलसेल वाहक आहेत, त्यांच्या घरापर्यंत जाऊन आपल्या आरोग्य विभागाच्या ज्या टीम आहेत ते त्यांच्या तपासण्या करणार आहेत, त्यांना औषधोपचार देण्यात येणार आहे, तसेच त्यांना संदर्भ सेवा सुद्धा ह्या कालावधीमध्ये आपण देणार आहोत. त्याशिवाय 0 ते 40 वर्ष वयोगटातील ज्या व्यक्तींच्या तपासण्या सिकलसेल तपासण्या ह्या अगोदर झालेल्या नाहीत त्या लोकांच्या सुद्धा सिकलसेल तपासण्या या कालावधीमध्ये आपण करून घेणार आहोत.
तर सिकल सेल मुक्त भविष्यासाठी आणि आदिवासी आरोग्यासाठी सर्व लोकांनी जागरूक होऊन ह्या कालावधीमध्ये 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सिकल सेलच्या तपासण्या मोठ्या प्रमाणात करून घ्याव्या असे मी जाहीर आवाहन